पाहूयात पुढची बातमी। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीवरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनिमित्त दोघांची भेट झाली होती। या भेटीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला। जयंत पाटील लढणारा माणूस नसल्याची टीका पडळकरांनी केली, तर पुढच्या वेळी जयंत पाटील निवडून येणार नाही असा दावाही त्यांनी केला। जयंतराव हा काही लढाऊ माणूस नाही, लढण्याची क्षमता पण नाही, संघर्ष करण्याचा त्यांचा काही संबंधच नाही। डायरेक्ट वडिलांच्या जागेवरती रिक्त जागेवरती आल्यामुळं संघर्षाने त्यांची ओळखच नाही आयुष्यामध्ये, आणि त्यामुळं सत्तेशिवाय हे राहू शकत नाहीत। हे सामान्य लोकांना पण माहीत आहे। ठीक आहे, मीच बोलतोय अशातला भाग नाही। सत्तेशिवाय राहू शकत नाही आणि सत्ता ही फक्त आणि फक्त आमच्यासाठीच आहे अशी धारणा ह्या लोकांची झालेली आहे। मग त्यासाठी लाचार किती जरी व्हावं लागलं तरी ती होण्याची त्यांची तयारी आहे, असं एकंदरीत त्यांच्या वातावरणावरून आता दिसतंय। इस्लामपूर सोडून त्यांचं कुठं काय राहिलं नाही। इस्लामपूरमध्ये सुद्धा लोकांनी फार एकदम काटावर आणून ठेवले। पुढच्या वेळेस ते राजकारणात राहू शकत नाही। समजा तिथं एक चांगला सक्षम उमेदवार सदाभाऊंसारखा किंवा त्यांचा मुका सागर पतांसारखा जरी उमेदवार पुढच्या वेळेस ताकदीनं लढला तर हा उमेदवार पडू शकतो, आणि मी आहेच की सगळे बहुजन त्या उमेदवाराच्या पाठीमागे लावणार। दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जातात। खरं बोलताना नितीन गडकरी कोणाचीही पर्वा करत नाहीत। राजकारणात असूनही नितीन गडकरींनी पुढारीच कशा प्रकारे जातीयवाद करतात हे व्यासपीठावरून थेट जाहीरपणे सांगितलं। सामान्य जनता नव्हे तर राजकीय पुढारीच स्वार्थासाठी जातीयवाद करतात असं परखड मत नितीन गडकरींनी मांडलं। या वक्तव्याचे पडसाद उमटू लागले। संजय राऊत यांनी नितीन गडकरींच्या वक्तव्याची री ओढत भाजपवर निशाणा साधण्याची संधी साधून घेतली। मला आठवतं लोकांनी सगळ्यांनी मतदान करतात, हे पुढारी निर्माण करतात। जात जनता जातीयवादी नाही आहे, पुढारी जातीयवादी आहे। ते आपल्या स्वार्थाकरता जात उभी करतात, कारण बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट। कॉम्पिटिशन हु इज मोर बॅकवर्ड। नितीन गडकरी यांनी जे सांगितलेलं आहे त्यात तथ्य आहे। जनतेला धर्मांध आणि जातीयवादी बनवण्याचा एक लॅबोरेटरी भारतीय जनता पक्षाने उघडली। अजिबात जनता या राज्याची जातीयवादी नाही, पण पुढारी आणि विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या पुढाऱ्यांनी या महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून धर्मांधता आणि जातीयवादाचं विष पेरण्याची ही सुरुवात केली। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याच मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे। बघूयात। कुठेतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजामध्ये तेढ निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुभागीर कसा, ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण? ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत? ह्याच्यातून रस्ते, लाईट, पाणी तुम्हाला मिळणार आहे? ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे?